आयडेंटिफाय द करेक्ट इव्होल्युशनरी सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग इयर बुक्स. खालीलपैकी वार्षिकांच्या अचूक उत्क्रांतीदर्शक क्रम ओळखा. आता यामध्ये युरोपा वर्ल्ड इयर बुक पहिल्यांदा दिलेला आहे, इंडिया अ रेफरन्स अॅन्युअल दिलेला आहे, मनोरमा इयर बुक दिलेला आहे, स्टेट्समन्स इयर बुक दिलेलं आहे. तर या ठिकाणी या चारीची ज्यावेळेस तुम्हाला इयर ऑफ ओरिजिन माहिती असतील तर ह्याचं उत्तर द्यायला सोपं जातं. मी आता थोडक्यात इथं लिहितो तुम्हाला की पहिला जो ऑप्शन आहे युरोपा वर्ल्ड इयर बुक, तर हा 1926चा त्याचं फर्स्ट पब्लिकेशन कितीचं आहे, 1926चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिया अ रेफरन्स अॅन्युअल याचं पब्लिकेशन कितीचं आहे हो, 2017चं आहे. म्हणजे हे एकदम लेटेस्ट आहे बघा, 2007. मनोरमा इयर बुक कितीचं आहे, 1959चा आहे, 1959चा आहे. आणि स्टेटमेंट इयर बुक कितीचं आहे, 1864चं आहे. कितीचं आहे, 1864. म्हणजे सगळ्यात जुनं कुठलं येणार आहे तर तुमचं 4 नंबरचं येणार आहे, 1864 स्टेट्समन्स इयर बुक. त्याच्यानंतर कुठलं येणार आहे, 1 नंबरचं येणार आहे, म्हणजेच काय युरोपा वर्ल्ड इयर बुक 1926 येणार आहे. त्याच्यानंतर यायला पाहिजे होतं 1959, म्हणजेच मनोरमा इयर बुक यायला पाहिजे होतं. म्हणजेच काय की सेठ भवन कडून काय झालेलं आहे, इथं 2 लिहिलेलं आहे, ते चुकून लिहिलेलं त्यांनी, इथं 3 यायला पाहिजे होतं, इथं 3 यायला पाहिजे होतं, नंतर 2 यायला पाहिजे होतं. बरोबर. आता मी इथं लिहून ठेवलं 3, 2 असं निळ्या अक्षरात लिहून ठेवलं, तुम्ही समजू शकता. तर 3च्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं, इथं 2 पाहिजे होतं. ठीक आहे. तर या प्रश्नाला माझ्या मते मला असं वाटतं, कदाचित ते चुकीचं पण असू शकतं, पण या प्रश्नाला मात्र सर्व मुलांना 2 मार्क मिळायलाच पाहिजे, कारण ही सेठ भवनची चूक आहे, पर्याय त्यांनी चुकीचा दिलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बी हे उत्तर माझं येईल, पण ऍक्च्युअली त्यांचे पर्याय चुकल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मार्क मिळायला काही हरकत नाही. तर हा प्रश्न अतिशय किचकट आणि थोडक्यात पर्याय त्यांनी चुकीचं दिल्यामुळं तो मुलांना अवघड जरा वाटला असेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण.